मित्रांनो, एखाद्या वायूमुळे अख्खं हॉस्पिटलच बेशुद्ध व्हायला लागलं तर हो, ही गोष्ट आहे कॅलिफोर्नियातल्या एका टॉक्सिक लेडीची. 19 फेब्रुवारी 1994. ग्लोरिया रमिरेज, एक साधी गृहिणी. तिला गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. पण जेव्हा तिच्यावर उपचार सुरू झाले, नर्सने तिचं रक्त घेतलं आणि लगेच एक विचित्र वास पसरला, लसूण आणि अमोनिया सारखा. आणि काय, नर्स बेशुद्ध. दुसरी नर्स आली, तीही झोपली. पाठोपाठ तिसरी, चौथीचंही तसंच. डॉक्टर आले आणि बघता बघता तेही जमिनीवर. अख्खा रूम फक्त तिच्या रक्ताने विषारी झाला होता. दुसऱ्या डॉक्टरांनी तोंडाला मास्क लावून तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ग्लोरिया रमिरेजचा मृत्यू झालाच. तिचं शरीर हटवण्यासाठी पीपीई किट घालून खास टीम आली, पण तिच्या शरीरात कसलंच विष सापडलं नाही. 3 वेळा शवविच्छेदन झालं, तरीही डॉक्टरांना समजलं नाही की तिच्या रक्तातला वास इतका विषारी का होता. आजही हा केस वैद्यकीय जगातलं रहस्य आहे.